नमस्कार, मी स्मिता स्वाद मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवतोय मावा कुल्फी। उन्हाळा सुरू होतोय आणि उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला थंडगार काहीतरी खावंसं वाटतं। त्यात कुल्फी तर प्रत्येकाच्याच आवडीची। आज आपण घरातील मोजक्याच साहित्यांमध्ये तयार होणारी झटकेपट तयार होणारी मावा कुल्फी करतोय। तर त्यासाठी साहित्य सुद्धा अगदी मोजकच घेतलेलं आहे। काय घेतलंय ते पाहूयात। 2 कप म्हणजे अर्धा लिटर दूध घेतलंय, 100 ग्रॅम खवा, त्यानंतर 1/3 कप म्हणजे 80 ग्रॅम साखर आणि 1 चमचा वेलची पावडर। आता सर्वात आधी हे जे दूध घेतलंय यातलं थोडंसं दूध आपण खव्यामध्ये घालून घेऊयात। खवा घेताना हे बघा अगदी सॉफ्ट मऊसूत बघून घ्यायचं असं। आणि उरलेलं दूध कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवूयात। गॅस मध्यम करूयात आणि दुधाला चांगली उकळी काढू। आता दुधाला उकळी येते तोवर एका दुसऱ्या पॅन मध्ये आपल्याला घेतलेली संपूर्ण साखर आणि आता ही साखर एकसारखी अशी पसरवून घ्यायची। तर हे बघा साखर एकसारखी पसरवून घेतली। आता गॅस एकदम कमी ठेवायचा आहे किंवा मध्यम ठेवला तरी पण चालेल आणि साखर पूर्णपणे विरघळू द्यायची। साखर विरघळत असताना याला अजिबात धक्का लावायचा नाही। आता या दुधाला उकळी येते तोवर आपण जो खवा घेतलेला आहे त्यामध्ये दूध घातले ते सगळं एकजीव छान मिक्स करून घेऊयात। ते बघा खवा सगळा व्यवस्थित मिक्स करून घेतला। इकडे दूध सुद्धा चांगलं गरम झालंय, यावर साय धरायला सुरुवात झाली। आता हे संपूर्ण खवा यामध्ये घालायचा आहे। तर हे बघा खवा छान एकजीव मिसळून घेतला आणि इकडे दुसरीकडे आपण जी साखर कॅरमलाइज करायला ठेवली होती ती सुद्धा तुम्ही बघू शकता। थोडेसे असे लालसर रंग याला येण्यास सुरुवात झालेली आहे। साखर आपण सुरुवातीपासून आतापर्यंत अजिबात हलवली नव्हती। साखर मेल्ट होऊन थोडीशी अशी लालसर दिसायला लागली की चमच्याने एकसारखी करून घ्यायची आणि साखर फक्त विरघळून घ्यायची। साखर विरघळत असतानाच अशी छान तांबूस होते। साधारण अर्धा 1 मिनिटातच साखर अशी कॅरमलाइज झाली, जास्त शिजवायची नाही। इकडे बघा आपलं हे कॅरमल सुद्धा तयार झालेलं आहे। आता आपल्याला गॅस एकदम कमी ठेवायचा आहे। आता तयार करून घेतलेलं हे संपूर्ण कॅरमल आपल्याला हळूहळू यामध्ये घालायचं आहे आणि मिसळून घ्यायचं आहे। हे तयार केलेले कॅरमल्स हळूहळू करून दुधात मिसळत असताना यामध्ये काही गाठी होण्याची शक्यता असते। अजिबात घाबरायचं नाही। दूध आपल्याला नंतर उकळून घ्यायचंय, त्यावेळेला ह्या साखरेच्या किंवा कॅरमलच्या ज्या काही गाठी झाल्या असतील त्या आपोआप विरघळल्या जातात। तर संपूर्ण कॅरमलाइज यामध्ये मी घालून घेतलं। आता गॅस मध्यम ठेवायचा आणि दूध असंच उकळत ठेवूयात। तर हे बघा 1-2 मिनिटातच साखरेची जी काही गाठी तयार झाली होती ती संपूर्ण विरघळलेली आहे आणि छान सुरेख असा आपल्याला दुधाला रंग आलेला आहे। घातलेलं संपूर्ण कॅरमलाइज यामध्ये विरघळलं गेलं की दूध आपल्याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही। 1-2 ते 3 मिनिटं याला चांगली उकळी काढून घेतली आणि गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालायची आहे। इथे मी 4 ते 5 वेलचीचे दाणे खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतले होते आणि ते घातले। तर हे कुल्फीचं मिश्रण आपलं तयार झालं। आता याला पूर्णपणे गार करून घेऊ। साधारण अर्धा पाऊण तासामध्ये हे कुल्फीचं मिश्रण पूर्णपणे गार झालेलं आहे। आता आपण कुल्फी मोल्ड मध्ये ही कुल्फी सेट करण्यासाठी ठेवणार आहोत। तर सर्वात आधी मी घेतलेलं संपूर्ण मिश्रण एका ग्लासमध्ये काढून घेतलं। ज्यांच्याकडे कुल्फी मोल्ड नाही ते असे ग्लासमध्ये सुद्धा कुल्फी सेट करू शकतात। चवीला रुचकर लागतेच पण दिसायलाही सुंदरच दिसते। पण माझ्याकडे इथे कुल्फी मोल्ड आहे तर त्यामध्ये मी ही कुल्फी सेट करणार आहे। संपूर्ण मिश्रण या कुल्फीच्या मोल्डमध्ये घालून घेऊयात। वरून झाकण लावायचं आहे आणि आपल्याला ही कुल्फी फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे। तर साधारण 7 ते 8 तासामध्ये कुल्फी व्यवस्थित सेट होते। खरं तर मी दुपारी कुल्फी सेट करण्यासाठी ठेवली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी उरलेला व्हिडिओ मला शूट करायचा होता, पण आमच्या घरात काही कुल्फी खाण्याचा मोह आवरला नाही, त्यामुळे मी रात्रीच कुल्फी खाण्यासाठी काढली। त्यामुळे अंधारात उरलेला व्हिडिओ शूट करते, त्यामुळे लाईटमध्ये थोडासा तुम्हाला फरक जाणवत असेल। कुल्फी मोल्डमधून काढून आता ही तयार करून घेतलेली कुल्फी मोल्डमधून काढून घ्यायची आहे। बऱ्याच वेळेला काय होतं कुल्फी मोल्डमधून कुल्फी व्यवस्थित निघत नाही, तर त्यासाठी काय करायचंय एका भांड्यामध्ये आपलं साधं रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचंय। हा कुल्फीचा मोल्ड यामध्ये असा डिप करायचा आणि हाताने थोडासा असा गोल गोल फिरवायचा। अगदी सहज कुल्फी निघते, तुम्ही सुद्धा करू शकता। तर अशी ही मावा कुल्फी किंवा कॅरमलाइज कुल्फी चवीला भन्नाट लागते। जरा सुद्धा दूध न आठवता आज आपण कुल्फी बनवली, तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत। तोवर धन्यवाद।